नवसंकेत न्यूज, अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत। बेकायदेशीर शस्त्रांची विक्री करणारे 3 आरोपी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या जाळ्यात 1,07,000चा मुद्देमाल जप्त। बेकायदेशीररित्या शस्त्रे व जिवंत काडतुसे जवळ बाळगून त्यांची विक्री करणाऱ्या 3 आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांनी अटक केली आहे। या कारवाईत एकूण 1,07,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी जिल्ह्यात बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला दिले होते। या निर्देशानुसार पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात आलं। गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस अंमलदार वैभव पाटील यांना समजलं की शुभम अमर साळोखे राहणार कुंभार गल्ली गंगावेस कोल्हापूर याच्याकडे बेकायदेशीर पिस्तूल आहे। त्यानुसार पथकानं तांबट कमान रंकाळा तलाव परिसरात सापळा रचून शुभमला ताब्यात घेतलं। झडतीत त्याच्याकडून 1 पिस्तूल, 4 जिवंत राऊंड व 1 राऊंडची पुंगळी असा 1,05,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। तपासादरम्यान शुभमने सांगितले की त्याने हे पिस्तूल आशुतोष अमर कारंडे राहणार फुलेवाडी रिंग रोड कोल्हापूर याच्याकडून विकत घेतले। आशुतोषकडून मिळालेल्या माहितीनुसार त्याने काही महिन्यापूर्वी तेजस खरटमल राहणार संभाजीनगर औरंगाबाद याच्याकडून 2 पिस्तूल व 7 जिवंत राऊंड खरेदी केले होते। यातील 1 पिस्तूल व 5 राऊंड शुभम साळोखेला तर दुसरे पिस्तूल 2 राऊंड ऋषिकेश बजरंग पवार राहणार पुलाची शिरोली याला विकले। पोलिसांनी केदार पार्क राधानगरी रोड येथून ऋषिकेश पवारला ताब्यात घेतलं असून त्याच्याकडून 2 जिवंत राऊंड 2,000 रुपये किंमत हस्तगत करण्यात आले। त्याने पिस्तूल पुण्यातील रामभाऊ नावाच्या व्यक्तीकडे दुरुस्तीसाठी दिल्याची माहिती पोलिसांनी दिली। या प्रकरणी आरोपी विरोधात जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव व पोलीस अंमलदार वैभव पाटील, महेंद्र कोरवी, प्रदीप पाटील, योगेश गोसावी, विशाल खराडे, गजानन गुरव, संतोष बर्गे, परशुराम गुजरे, अरविंद पाटील, शिवानंद मठपती व कृष्णात पिंगळे यांनी केली। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।